सांगा बघू, ओळखलं की नाही हे काय आहे? ही आहेत कच्ची करवंद. या उन्हाळ्याच्या दिवसात कोकणात न्याहारीला भाकरीबरोबर कैरी किंवा अशा कच्च्या करवंदांची चटणी करतात. आज आपण सुद्धा या करवंदाची चटणी करूया. अशा ताज्या करवंदांना डिंक असतो. ही करवंद स्वच्छ धुवून घ्यायची. करवंदांचे बारीक देठ जे आहेत ना, तेही काढून टाकायचे. आणि ही कच्ची करवंद ना आंबट असतात, पण पिकल्यानंतर गोड होतात. इथे चटणीसाठी आपण ओलं खोबरं किसून घेतलं आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्यात. या मिरच्या जरा तिखट जास्त आहेत. तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करता येतं. आता यामध्ये आपण घालायची आहेत करवंद आणि थोडीशी कोथिंबीर घालूया. हे सगळं मिक्सरच्या जारमध्ये घेतलं. आता वरून खोबरं घालूया आणि चवीपुरतं मीठ घालूया. खरं तर ही चटणी पाट्यावरच वाटायची, पण आपल्याकडे पाटा नसतो ना, म्हणून आपण मिक्सरला लावायची. आणि मिक्सरला चटणी लावताना थोडंसं पाणी घालावं लागतं. पाट्यावरही सुकीच वाटता येते. आपण चटणी वाटून घेतली आहे. ओलं खोबरं घालून वाटलेली ही करवंदाची चटणी फ्रीजमध्ये ठेवल्यास 2 दिवस चांगली टिकते. आणि ही चटणी भाकरी, चपाती किंवा भाताबरोबरही छान लागते. तुम्हालाही जर करवंद मिळाली तर ही चटणी तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल.